तर ठाणे ते मुंबई मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकांना सुद्धा फटका बसलाय। गेल्या 30 मिनिटांपासून अधिक वेळ या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे। रेल्वेच्या प्रवासावर परिणाम झाल्यामुळे त्याचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवर दिसतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत। कुणाल, खरं तर 3 दिवस मेगा ब्लॉक होता, आजपासून रेल्वे सुविधा सुरू झालेली आहे, मात्र तरी सुद्धा रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसते। जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर जो मुंबई पूर्व द्रुतगती मार्ग आहे, याच द्रुतगती मार्गावरती नेहमीची वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळते आणि जास्त करून ही सोमवारची असते। सोमवारी सकाळी ज्यावेळेस टोल नाक्यावरती संथ गतीने ही वाहतूक होत असते आणि यामुळेच लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या पाहायला मिळतात। त्यामुळे या टोलमुळेच ही संपूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ती होत असते, कारण टोल आकारणं जरी फास्टॅगच्या माध्यमातून पास झालं असलं तरी सुद्धा याच मार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि या खड्ड्यांमुळे वाहनांची वाहतूक जी आहे ती संथ गतीने होत असते आणि यामुळे याचा फटका जो आहे तो वाहन चालकांना होत असतो आणि यामुळे लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या द्रुतगती मार्गावरती पाहायला मिळतात। जगदीश, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।